विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर. नागपूरमध्ये 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार सुरू. 8 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार हिवाळी अधिवेशन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा. महाराष्ट्राच्या खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, अजित पवार यांचे निर्देश. निलेश घायवळ आणि कुटुंबियांच्या 10 बँक अकाउंटवर कारवाई. आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई. एकूण 38,26,000 रुपये गोठवले. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या अनधिकृत घरावर कारवाई. आंदेकराच्या घरावर पोलिसांनी चढवला जेसीबी. सलग 7व्या दिवशी धडक कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन. गोपीचंद पडळकर यांच्याकडून दसरा मेळाव्याचे आयोजन. सांगलीतील प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या बनात दसरा मेळावा. धनगर आरक्षणाबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून बॅनरबाजी. शुल्क वाढ रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. भाजपाच्या नमो नेत्र संजीवनी अभियानाचा नवा रेकॉर्ड. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि भाजपाचा संयुक्त उपक्रम. मुंबईत 227 वॉर्डमध्ये एका दिवसात 2.5 लाख चष्मे वाटप. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर महामार्गावर भीषण अपघात. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक. अपघातात बसमधील 10हून अधिक प्रवासी गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.